पुणे आणि नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा 14वा दिवस आहे। काल सरकारने आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेली 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द करण्याची घोषणा केली। मात्र इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतलाय। आंदोलनाची धार आता इतर जिल्ह्यातही वाढतेय। नागपूरच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन एकतर्फी संपवलं गेलं असं म्हणून कालपासून गोंदिया, भंडारा आणि वाड्याचे विद्यार्थी नागपुरात पुन्हा एकदा आंदोलनासाठी बसलेले। या सगळ्या संदर्भात आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात। पुण्यातून आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आणि नागपूरमधून रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला आपण पुण्यामध्ये जाऊयात। मंदार, काल पुण्यामध्ये एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावलेली होती, त्यानंतर विद्यार्थी प्रचंड आक्रमक झालेले होते। एक मागणी मान्य झाली आहे, पण बाकीच्या मागण्यांवरती हे विद्यार्थी आंदोलक ठाम आहेत। काय भूमिका आहे आता त्यांची? आपण जर पाहिलं तर उपोषण करणारे हे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी या ठिकाणी बसून आहेत। या उपोषणाचा आजचा 14वा दिवस आहे आणि एकूण 5 विद्यार्थी आमरण उपोषण करतायत। आपण थेट संवाद साधूयात। तुमच्या मुख्य मागण्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा सांगा, कारण एक मागणी मान्य झाली आहे असं सरकार म्हणतंय, ती खरंच मान्य झाली आहे का? सर, आम्हाला 2011चा GR जसं तसा हवा आहे, त्याच्यामध्ये महागाई निर्देशांकानुसार त्याच्यामध्ये चेंजेस पाहिजेत। यांनी काय केलं, 2011 नंतर त्याच्यामध्ये बदल करणारे 2013-14ला असे वेगवेगळे GR आलेले, ते GR आम्हाला नको आहे। त्याच्यामध्ये 11पेक्षा काही गोष्टी कमी केलेल्या आहेत। त्यानंतर दुसरी मागणी की जी बोगसांनी बळकावलेली 12,500 पदे सुप्रीम कोर्टाचा निर्णय, ती त्यांनी तात्काळ भरावी। कंडिशनल व्हॅलिडिटी सारख्या ज्या कंडिशनल व्हॅलिडिटी हायकोर्ट देतं त्याच्यावर यांनी पदवी जोपर्यंत त्यांची प्रॉपर व्हॅलिडिटी चेक होत नाही तोपर्यंत त्यांची पदवी रोखून ठेवावी। सेंट्रल किचन बंद करावं। त्याच्यानंतर सेंट्रल किचनमुळे काय परिणाम होतोय, काय नक्की समस्या ही? सेंट्रल किचन हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। किती अंतरावरती विद्यार्थ्यांना अन्न पोचवलं जातंय, ते व्यवस्थित राहतंय का? तर जर आपण हे सेंट्रल किचनची जी मागणी जर बघितली तर ही कुठंतरी कल्पना केलेली किंवा असं काहीतरी मागतोय अशी मागणी नाही आहे। म्हणजे वास्तव आहे की तुम्ही जाऊन जर बघितलं, जुन्नर तालुका असेल किंवा इतर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही असतील सेंट्रलाइज किचन, तर सेंट्रल किचनमध्ये असं होतं, एका ठिकाणी जेवण बनणार आणि ते 80 ते 90 किलोमीटर 150 किलोमीटर ते जेवण त्यांना डिस्ट्रीब्यूट होणार, तिथं जाणार आणि तिथं डिस्ट्रीब्यूट होणार। आणि हे खाणारे व्यक्ती कोण आहेत, तर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी या वर्गातील विद्यार्थी आहेत, ना की मोठे विद्यार्थी। त्यात लहान मुले असतील, लहान मुलं असतील, मग याचा आरोग्यावर परिणाम होणार नक्कीच सर। जर जेवण पहाटे 3 वाजता बनतंय आणि ते जेवण गेलं 12 वाजता जेवण भेटते, 12 ते 1 वाजता, त्याचा परिणाम होणारच। जर या अगोदर काय होतं, भोजन व्यवस्था होती, त्या भोजन व्यवस्थेमध्ये सकाळी नाश्ता भेटायचा, मध्यंतरी जेवण भेटायचं। ठीक आहे, आता हे जे तुमचं आंदोलन चालू आहे, उपोषण सुरू आहे, सरकारकडून कोणी आता इथपर्यंत आलंय पुण्यामध्ये तुमच्यापर्यंत चर्चा करायला? प्रकल्प अधिकारी सोडले तर दुसरं कोणी आलेलं नाही आहे। आम्हाला 2 वेळेस आदिवासी मंत्र्यांसोबत चर्चेला बोलवलं होतं, परंतु ती चर्चासुद्धा निष्फळ ठरलेली आहे। आदिवासी मंत्री काही सकारात्मक नाही ते आमच्या मागण्यांवरती, त्याच्यामुळं ह्या आंदोलन असंच आम्ही पुन्हा चालू ठेवलेले आहे। आता या तुमच्या आंदोलनावरती एक आरोप होतो आहे की हे राजकारणासाठी होतंय आणि कुठल्या तरी राजकीय पक्षाला फायदा मिळावा यासाठी तुम्ही आंदोलन करत आहात। सर, राजकारणासाठी होतं म्हणजे कोणता व्यक्ती राजकारणासाठी करतो हे तुम्ही सांगावं। कारण की जर तुम्ही राहुल गांधींचं म्हणत असतान, मगाशी जसं बोलला तर राहुल गांधीचं जर म्हणत असतान, तर आमचं आंदोलन हे अगोदर सुरू झालं आहे, राहुल गांधींचा कार्यक्रम नंतर झालेला आहे। आणि आमच्या मागण्या म्हणजे तुम्ही राजकारणाशी जर म्हणत असाल तर सत्ताधारी पक्ष आमचं ऐकत नाही आहे आणि कुठेतरी विरोधी पक्ष आमचं ऐकतोय, यासाठी तुम्ही राजकारण म्हणत असाल तर मग हे दुर्दैव आहे सर आमचं। म्हणजे हे आंदोलन पूर्णतः विद्यार्थ्यांचं आहे, कोणी याला राजकारणाचं रूप देऊ नये। आता मागे देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं की ह्या आंदोलनाचे विद्यार्थी जर बघितले तर काही राजकारणाचे विद्यार्थी, म्हणजे खरंच आपण मुख्यमंत्री पदावर। आपण काही मुलींशीही बोलूयात। ही मुलगी देखील या ठिकाणी उपोषण करते आहे, ही तिची सहकारी आहे। तर तुमच्या मागण्या ज्या आहेत तर त्या ऐकून घ्यायला, म्हणजे यांनी सांगितलं की एक अधिकारी आले होते, त्यानंतर कोणी नाही आले?
नाही तर कोणीच आलेलं नाही आहे नंतर आमच्या मागण्या म्हणजे ऐकून घ्यायला किंवा ते सोडवण्यासाठी प्रयत्न करायला. आंदोलनस्थळी तरी कोणी आलेलं नाही आहे. ही तुझी मैत्रीण पण बोलू शकते आत्ता ही? नाही. बरं, हिचाही 14वा दिवस आहे उपोषणाचा. 8वा दिवस आहे हिचा 8वा दिवस आहे उपोषणाचा. काय शिकते ही? ती एम ए पॉल सायन्स करते. हो, SPPU मधून. काय नक्की तुमच्या समस्या आहेत की ज्या प्राधान्याने सरकारने सोडवायला पाहिजे? आमची सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे जी 12,500 पदांची पदभरती आहे, विशेष पदभरती, ती तात्काळ करण्यात यावी ही आमची मुख्य समस्या आहे. आणि त्यानंतर ज्या आमच्या बाकीच्या ज्या मागण्या आहेत जसं की पैसा कायद्याची अंमलबजावणी आणि जे बोगस घुसखोरी झाले खरं तर आदिवासींमध्ये 1 लाखाच्या आसपास, त्यांचं तात्काळ निलंबन करून तिथे मूळ आदिवासींना लवकरात लवकर भरण्यात यावं त्या जाग्यांवरती, ही आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर जी सेंट्रल किचन पद्धत आहे ती आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक अशी पद्धत आहे, त्यांना कुपोषणाकडे घेऊन जाणारी पद्धत आहे. तर आपण पाहिलं या सगळ्या समस्या आहेत या मुलांच्या आणि गेल्या 14 दिवसांपासून ही मुलं या ठिकाणी आंदोलन करतायत. खरं तर यावरचं राजकारण आत्ता सुरू झालंय. मुलांचं म्हणणं आहे की आमच्या मागण्या, आमचं आंदोलन त्या आधीपासूनचं आहे. निश्चित. तमनदार, विनंती आहे सोबत राहा. यानंतर आपण नागपूरमध्ये जाऊयात. रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत. रजत, नागपूरमध्ये मागे घेतलेलं आंदोलन पुन्हा सुरू झालेलं आहे. एकतर्फी आंदोलन संपवलं गेलं असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे नागपुरात राहुल गांधी छात्रों की गूंज कार्यक्रम करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आंदोलन पुन्हा सुरू होत आहे असाही आरोप केला जातोय. काय कारण आहे आंदोलन पुन्हा सुरू होण्यामागे आणि काय म्हणणं आहे या आंदोलक विद्यार्थ्यांचं? मुळात नागपुरात आदिवासी विकास विभागाचा जो अप्पर आयुक्तांचा कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये 13 ऑगस्ट रोजी आंदोलनाला सुरुवात झालेली होती आणि सलग 10 दिवस विद्यार्थी याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करून बसलेले होते. मात्र 22 तारखेला आदिवासी विकास मंत्री अशोक उईके या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांनी संध्याकाळी विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती आणि त्यानंतर प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं होतं की जवळपास 14 मागण्या ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मान्य करण्यात आलेल्या आहे आणि त्याच्यानंतर रात्री उशिरा विद्यार्थ्यांनी आंदोलन संपवलं होतं. मात्र काल सकाळपासून या ठिकाणी पुन्हा एकदा गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूरचे अवतीभोवतीचे जे जिल्हे आहेत तिथून विद्यार्थी येऊन पुन्हा त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आंदोलन संपुष्टात आणताना आमच्याशी सल्लामसलत करण्यात आलं नाही आणि सर्व मागण्या ज्या आहेत ते पूर्ण सरकारने केलेल्या नाही आहे. काल आदिवासी विकास मंत्र्यांनी वसतिगृहामध्ये जी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली होती ती रद्द केलेली आहे. त्यामुळे एक प्रमुख मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांची मान्य झालेली आहे. मात्र इतर मागण्या आणि खास करून आश्रमशाळांमध्ये आणि जे आदिवासी विकास विभागाचे वसतिगृह आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीच्या स्थितीला सामोरं जावं लागतं, अनेक वसतिगृहामध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे. आश्रमशाळांमध्ये जपतलाईची आश्रमशाळा असेल किंवा इतर आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना गैरसोयी चा सामना करावा लागतो. काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे तर त्यांना नुकसान भरपाई मिळण्यात यावी, ती स्थिती सुधारावी, अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन पुन्हा हे जे विद्यार्थी आहे हे ठिय्या आंदोलनावर बसलेले आहे. नागपुरात लवकरच सप्टेंबर महिन्यामध्ये कधीतरी राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज कार्यक्रम होण्याची शक्यता आहे आणि ज्या पद्धतीने पुण्यामध्ये राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचा मुद्दा उचलला होता, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेला होता, या ठिकाणी ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे की आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न राहुल गांधी उचलतील आणि कदाचित काही लोक असं म्हणतात की तोपर्यंत हा आंदोलन जो आहे तो नागपुरात सुरू राहील. निश्चित. रजत आणि मंदार दोघांचेही धन्यवाद. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात सविस्तर अपडेट दिलेत त्याबद्दल.